काय बघताय? काय बनवणार आहे? तर चला बघूया. तर सगळ्यात पहिले इथे मी बॉईल केलेले बटाटे घेतले. त्यानंतर मी त्याला मॅश करून टाकलेले. त्यानंतर मी इथे कढई घेतली, त्याला तेल तापवून घेतले. त्यानंतर मी इथे अद्रक, मिरची, लसूण चांगलं ठेचून त्याच्यात ॲड केलेले. त्यानंतर मी मिरची, मीठ आणि थोडं धने पावडर ॲड करणार आहे. नंतर मी हे बटाटे टाकणार आहे. याच्यात आपण सगळे हे मसाले मिक्स करून घेऊया. चांगल्या प्रकारे हे आपले मसाले मिक्स झाल्यानंतर मी इथे बेसन घेतले, त्यावर मी ओवा टाकणार आहे आणि थोडंसं मीठ आणि हळद टाकून चांगलं आपण हे मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी याच्यात पाणी ॲड करणार आहे. पाणी ॲड केल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे हे फेटून घेऊया. आता त्यानंतर मी इथे कढई घेतलेली, कढईमध्ये तेल तापवलेले आहे. त्यानंतर इथे मी बटाट्याचे टिक्के करणार आहे. सगळे आपण टिक्के वगैरे बनवून घेऊया. नंतर बेसनच्या पिठामध्ये आपण हे टिक्के टाकून फ्राय करून घेऊया. तर इथे तुम्हाला समजून गेलं असेल की मी काय बनवणार आहे. आपण त्यालाच थोडं वेगळ्या पद्धतीने तयार करणार आहे. आपले वडे चांगल्या प्रकारे इथे शिजून गेलेले, तर आपण थोड्या वेळ त्यात बाहेर काढून घेऊया. त्यानंतर मी इथं पाव घेतलेले, पाववर आपण काही सॉसेस वगैरे ॲड करणार आहे. सगळ्यात पहिले इथे मी तंदूर सॉस ॲड केलेले. त्यानंतर मी इथे टमॅटो केचप टाकते आणि याच्यात शेजवान चटणी पण ॲड केलेली. आपण चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी इथे कांदे ॲड करते. त्यानंतर इथे मी कोबीचे पण स्लाइस टाकणार आहे. आणि आता सगळ्यात मेन गोष्ट येणार आहे, ती आहे ही वडी. आता आपण याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहे तव्यावर, म्हणजे आपल्याला तंदूर फ्लेवर येईल. आता ही आपली तंदुरी वडापाव तयार झालेली आहे.